असं उपाशी राहून काय होणार आहे स्वीटे? भांड्याला भांड लागणारच आहे. स्वीटे, अशा नवऱ्या बायकोतल्या कुरबुरी अशा मनावर घ्यायच्या असतात होय? मग चल आता बसू नको, चल जेवून घे. नाही शोभत आहे. या टायमाला का नाही प्रकरण एकदम टोकाला गेलंय. केवढं बोलला मला शुभू. असं वाटायलंय लग्नाच्या आधीच ना आमचं घटस्फोट होणार आहे आणि तुम्ही पण त्याचीच कड घ्यायला लागलाय. बाय बाय बाय. नाही ग, हे बघ आम्ही ना तुझ्याच बाजूने आहे. आता आम्ही काय बोलतोय ते नीट कान देऊ ऐक. पुरुषाचा का नाही इगो असतोय. म्हणजे शुभूने तोंड टाकलं त्याच्यावर तू पण तोंड टाकलं, शब्दाला शब्द वाढत गेला म्हणून भडकला ना त्यो. पण आता तू टेन्शन नको घेऊ काय. शुभूचा राग तर तुला माहित आहे उकळत्या पाण्यासारखा आहे. बाजूला ठेवला का लगेच थंड होईल. हा स्वीटी बाळा, काय चाललंय ग तुझं? आईचा फोन आलता ग तुझ्या. पुरीने काय खाल्लं नाही म्हणून. हे बघ, मी तुझ्यासाठी पराठा आणि लोणचं बटाट्याची भाजी आणल्या. चल खाऊन घे बघू. नकोय नकोय मला आत्या. आता एवढा राग येतो का नाही मला शुभूचा. त्याच्यामुळे घशाखाली घास उतरणं झालाय माझ्या. त्याला माझ्या भावनांची काहीच किंमत नाही. ती श्रावणी फक्त जवळची वाटायला, मी नाही. अगं श्रावणी मालकीण आहे ग त्याची. नाही आत्या, मालकीन नाही. मला तर दुसरंच काहीतरी वाटायला. नक्कीच त्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे. काय तर काही येड्यासारखं बोलतीये. अहो खरं तेच बोलतोय मी आत्या. खरं नाही साप चुकीचं बोलायलीस. काही बोलायलीस काय स्वीट तू? अगं साहेबांच्या लेकीबद्दल असा विचार शुभूच्या मनात काय स्वप्नात बी येणार नाही. अगं देव मानतो आम्ही साहेबांनी, त्यांच्यासाठी जीव बी देऊ. एकेल तू आमच्या घराबद्दल बोल ना, पण साहेबांच्या घराबद्दल काही बोललीस ना तर शुभू एक शब्द बी सहन करणार नाही. वय ग पुरी, असं डोसक्यात राग घालून घेऊ नकोस. अगं शुभू आणि श्रावणीमध्ये तुलनाच होऊ शकत नाही ग. अगं कुठं ते आबाळ, कुठं ती जमीन, काय बी काय विचार करायला. तुम्हा दोघांनी हेच वाटतं ना व? आभाळ आणि जमीन कधीच एकत्र नाही येऊ शकत. आता टेन्शन गेलं माझं. चल खाऊन घे आता बघू. होय खातो की. धर माझ्या हात नाही खा. या श्रावणीचं काहीतरी करायलाच लागणार. फार माज आलाय तिला. माझ्यावर आवाज चढवते काय तर म्हणे सत्य कळायला हवं. कळेल, सत्य कळेल. आज तर या मुलीने हद्दच केली. इतकी वर्ष बापाच्या प्रेमासाठी आसुसलेली मुलगी आज त्याच्यावर किती आरोप करत होती. नको नको ती बोलली आहे. पण मॉम, मलाही प्रश्न पडलाय बरं का, हा शिरीष घाणेकर खरंच कोणी होता का? मामा श्रावणीला म्हणाला पण तुला तुझ्या आईबद्दल जे काय विचारायचंय ते त्या माणसाला विचार. नक्की काय प्रकरण होतं ते? म्हणजे शिरीष घाणेकर आणि श्रावणीची आई या दोघांमध्ये, आय मीन शिरीष घाणेकर श्रावणीचा बाप आहे का? हे सगळं महत्वाचं नाहीये. तुम्ही साहेबांना असं का बोललात? असं म्हणजे कसं? साहेब घरी आल्यानंतर तुम्ही त्यांना डायरेक्ट जाब विचारताय. शुभू, मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. साहेब मला जे काही बोलले त्याच्यानंतर मी शांत नाही बसू शकत. अहो मॅडम, तुम्ही असं का करताय? अहो ज्या माणसानं आपली प्रतिष्ठा उभारली, जपली, कधी त्याला ठेस लागू दिली नाही. अहो काय चूक नसताना त्यांना जेलमध्ये जावं लागलं. अहो घरी आल्यानंतर त्यांना नॉर्मल व्हायला वेळ तर लागेल. तुम्ही असं वागायला नाही पाहिजे होता मॅडम. असं म्हणजे कसं शुभू? आणि मुळात ते तुझे साहेब आहेत, माझे नाही. माझे तर आता बाबा सुद्धा नाही आहेत. अहो मॅडम, मग काय शुभू? अरे लहानपणापासून ज्यांना मी बाबा मानलं ते स्पष्ट म्हणाले की मी त्यांची मुलगी नाही आणि ते मला मुलगी मानतही नाहीत. मग मी कशाला त्यांना बाबा मानू? का शब्दात त्यांनी मला परक करून टाकलं. मग आता मी सुद्धा त्यांच्याशी परक्यासारखंच वागणार. मॅडम, साहेब लाख बोलले असतील हो, पण ज्या पद्धतीनं तुम्ही जीवाचं रान करून त्यांना जेलमधून सोडून आणले ना, यावरनं हेच स्पष्ट होते की तुम्ही त्यांचीच मुलगी आहात. अहो ज्या बापानं तुम्हाला लहानाचं मोठं केलं, वाढवलं, अहो या घराचं मीठ खाल्लंय तुम्ही, त्या मिठाचं इमान कसं विसरू शकता मॅडम? निष्ठा दाखवायला लागेल ना मॅडम. मला ना विश्वासच बसत नाही. अहो ज्या बाबांच्या एका स्माईलसाठी अख्खं रान पेटवणाऱ्या तुम्ही अशा भाषा वापरताय. मॅडम आज साहेब रागात आहेत, घर विखुरलंय. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार?
बरं, तुझं काय म्हणणं आहे? मग काय करायचं आता? हे बघा मॅडम, आपण आधी या प्रकरणाचा छडा लावूयात, सगळं शांतपणे शोधूयात. मला विश्वास आहे साहेब जे काय बोललात ते सगळं खोटं आहे. आणि मॅडम, यातून बाहेर पडल्यानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळून जातील. विश्वास ठेवा. बरं झालं नंदका तू आलीस. मी तुझ्याकडेच येणार होतो. काय बोलायचं होतं का? मगाशी ती मुलगी बोलून गेली की तिला पास करण्यासाठी आपल्या घरातनं पैसे दिले गेले. खरं आहे हे? खरंच आपल्या घरातनं पैसे दिले गेलेत मला बदनाम करण्यासाठी? विश्वंभर, तुलाही असं वाटतंय की आपल्या घरातनं पैसे दिले असतील? ती श्रावणी खोटं बोलते, नाही तर तोंडाला येईल ते बोलते असं समज. नाही नंदका, ती ज्या आत्मविश्वासाने बोलत होती ना त्यावरून ती खोटं बोलत नव्हती. कुणीतरी मुद्दाम केलंय. मी सोडणार नाही त्याला. तू शांत हो विश्वंभर. ते श्रावणीकडे काय लक्ष देतोयस तू? डोकं फिरल्यासारखी वागते ती आजकाल. नंदका, आता तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार मला. खूप मोठा आरोप केलाय तिने आणि यात जर का सत्यता असेल ना तरी फार गंभीर आहे. पण जर काय खोटं असेल तर मी तिला सोडणार नाही. तू जरा शांत होतोस का? मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालते आणि बघते. घरातल्या गोष्टी हलक्यात घेतल्या ना की बाहेरचे लोक त्याचा गैरफायदा घेतात. गेले 4 दिवस तेच भोगतोय मी. पण आता जातीने लक्ष घालणार याच्यात मी. म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? घरातल्या सगळ्या CCTVचं फुटेज मला चेक करायचंय. बरं, नोकरांकडनं काही माहिती मिळते का याची जबाबदारी तुझी. ठीक आहे. आणि एक सांगते, जो कोणी याच्या मागे असेल ना त्याला मी सोडणार नाही. किती ते सांगू मी, मला यातलं काय बी माहित नाही. नाही माहित म्हणजे नाही माहित. बघ साहेब, माझ्याकडे बघ. माझ्याशी माइंड गेम खेळू नकोस. तू सापळ्यात बरोबर गावलायस, त्यामुळे काय बी खोटं बोलून फायदा नाही आता. त्यामुळे मी सांगतोय, खरं खरं सांग, तुझ्यावरती कुणाचा हात आहे हे तुला कोण करायला सांगा लागलंय? मी हात जोडून सांगायलोय, मी कुणाचं बी ऐकत नाही. मी जे बी केलं ना ते माझ्या डोक्याने केलं. माझ्यावर कुणी बी नाही. खरं सांगतोयस? वय, अगदी खरं. होय साहिल, तू कोणतरी वकील आणशील, या केसमधून सुटशील. अरे शिक्षण मंत्र्याची केस आहे रे ही. सेलमध्ये सडशील. तुला माणूस काय देव पण वाचवायला येणार नाही. कळतंय का तुला? 20 वर्ष आत जाशील. तुझी बायका पोरं त्याचे काय हाल होतील. म्हणून म्हणतोय, तू सांग, कुणाच्या इशाऱ्यावर नाचा लागलायस? तुला कोण करायला सांगा लागलाय? सांग साहिल. साहिल, अजून बी सांगा लागलोय, माफीचा साक्षीदार हो. अजून बी येळ गेलेली नाहीये.